हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। आज आपण टोट बॅग बनवणार आहोत आणि तीही वेगळ्या पद्धतीने। कपड्याला मी पेस्टिंग कॅनव्हास लावून घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते 13.5 बाय 22 इंच याचं मेजरमेंट आहे। तर इथे मी हँडल घेतलेले आहेत आणि दोन हँडल आपल्याला इथे लागणार आहेत। रुंदी 1 इंच आहे आणि लांबी जी आहे ती 13.5 इंच आहे। दोन्ही हँडलचे सेम मेजरमेंट आहे। त्यानंतर 1 इंचावरती असं हँडलवरती दोन्ही बाजूने मार्किंग करायचं आहे। तर मी इथे रेडीमेड हँडल वापरत आहे, तुम्ही इथे कपड्याचे फोल्ड करून सुद्धा हँडल वापरू शकतात। दोन्ही बेल्टवरती 1-1 इंचावरती आपल्याला असं मार्किंग करायचं आहे। तर मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे हँडल जोडायचे आहेत कपड्याला। तर इथे 3.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे दोन्ही बाजूने कपड्यावरती आणि मग आपल्याला इथे हँडल जॉईन करायचे आहेत। तर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला 3.5 इंचावरती दोन्ही बाजूने 3.5 इंचावरती आपण मार्किंग केलेलं आहे आणि इथे आपण 1 इंचावरती जिथे मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग पॉइंट आपल्याला पुढे ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने हँडल ठेवून आपल्याला दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे। दुसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला 1 इंच भाग सोडून द्यायचा आहे आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर हँडल आपण असे का जॉईन केले ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर एका वेगळ्या पद्धतीने आपण हे टोट बॅग बनवणार आहोत, जी तुम्ही आधी कधीही बनवलेली नसेल आणि बघितली सुद्धा नसेल। एका वेगळ्या फोल्डिंग ट्रिकने आपण हे तयार करणार आहोत। तर इथे अस्तर घेतलेला आहे। अस्तरची लांबी आणि रुंदी सेम आहे 13.5 बाय 22 इंच। हँडलवरती अस्तर ठेवून आपल्याला इथे हँडलवरती शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर बाजूचा भाग ओपन आहे, तिथून आतून कपडा बाहेर काढायचा आहे। त्यानंतर आपल्याला परत आतून कपडा बाहेर काढायचा, उलटी बाजू वरती असली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे हा कपडा जो आहे तो ठेवायचा आहे। त्यानंतर कपडा एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा, दोन्ही बाजूने व्यवस्थित बघून घ्यायचं। कपडा आणि अस्तर वरती अस्तर आणि कपड्यावरती कपडा असं असलं पाहिजे, म्हणजे कुठेही कमी जास्त होणार नाही आणि आपली टोट बॅग एकदम छान बनेल। त्यानंतर बघू शकता इथे व्यवस्थित असं ठेवून द्यायचं। त्यानंतर अस्तर जे आहे ते एवढं ओपन ठेवायचं आहे आणि एवढा भाग आपल्याला दोन्ही बाजूने शिवून घ्यायचा आहे। तर मी इथे एवढा भाग शिवून घेतलेला आहे आणि जो मार्किंग केलेला भाग आहे तो मी ओपन ठेवलेला आहे, तिथे शिवून घेतलेला नाही आहे। तर कॉर्नर असे कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आतला भाग जो आहे तो व्यवस्थित असे कॉर्नर बाहेर येतील। तर जिथून आपण ओपन भाग ठेवला होता तिथून आतला भाग बाहेर काढून घ्यायचा आहे, सरळ भाग बाहेर येईल। तर अशा पद्धतीने मी हे नवीन ट्रिकने बनवणार आहे। तर खूप वेगळी पद्धत आहे, नक्कीच ट्राय करून बघा। आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपण खूप एका नवीन पद्धतीने हे तयार करणार आहोत, खूप नवीन पद्धत आहे आणि फक्त आपण फोल्ड करून हे बनवणार आहोत। त्यानंतर ओपन भाग जो आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे फोल्ड करून। तर मी ते ओपन भाग शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला कपडा जो आहे तो अस्तरमध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला उलटी बाजू वरती पाहिजे आहे, त्यामुळे आपल्याला इथे कपडा जो आहे तो अस्तरमध्ये आतमध्ये टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला हे जे साइडचे जे स्टिचिंग मार्किंग आहेत बाजूचे ते आपल्याला एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं पिनअप करायचं आहे। तर जिथे आपल्याला शिवणाची जी मार्किंग आहे ती आपल्याला एकावरती एक अशी ठेवायची आहे। त्यानंतर अशा पद्धतीचा आपला ट्रायंगल तयार होतो आणि असे आपले 2 भाग तयार होतात। खूप सुंदर आपण एका नवीन ट्रिकने हे तयार करणार आहोत। खूप छान पद्धत आहे ही टोट बॅग बनवण्याची। त्यानंतर इथे जे शिलाई जिथे दिसते तुम्हाला तिथे आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही जे भाग आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत आणि आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। आणि फक्त आपल्याला एकच जो मार्किंग जो पहिला भाग आहे तोच आपल्याला इथे पिनअप करायचा आहे, खालचा भाग पिनअप करायचा नाही आहे। तर असा ट्रायंगल आपला इथे तयार होईल। तर इथे पिनअप केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे 2.25 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। कॉर्नरपासून असं वरून 2.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि बरोबर आपल्या 2 इंच खाली आपली सरळ जी लाईन मारते मी ती 2 इंच आली पाहिजे। तर 2 इंच बरोबर येते माझी आणि इथे शिवून घ्यायचं आहे। तर मी ते शिवून घेतलेलं आहे आणि पिन काढून घेतलेली आहे। त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला याच पद्धतीने असा दोन्ही बाजू अशा फोल्ड करायच्या आहेत। अशा फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि फक्त आपल्याला एकच भाग आपल्याला शिवण्याचा आहे, त्यामुळे आपल्याला इथे एकच भागावरती पिनअप करून घ्यायचं आहे। त्यानंतर वरून आपल्याला 2.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथे मार्किंग पॉइंटला आपल्याला इथे असं सरळ एक लाईन ओढायची आहे आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। तर इथे मी तुम्हाला झूम करून दाखवते, बरोबर हे 2 इंच येत आहे माझं, बघू शकता तुम्ही बरोबर हे 2 इंच आलेलं आहे आणि इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे आणि ही जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे
आणि हा कट केलेला भाग फेकायचा नाही, तो सुद्धा आपल्याला इथे वापरायचा आहे। तर इथे पाइपिंग करण्यासाठी तो कपडा मी इथे वापरलेला आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला दोन्ही बाजू पाइपिंग करून घ्यायच्या, म्हणजे कुठेही रफ एजेस दिसणार नाहीत आणि खूप टिकेल ही बॅग। त्यानंतर पिनअप काढून घ्यायचं, आतला भाग जो आहे तो बाहेर काढायचा। आणि आपल्याला अजून एक ट्रिक आहे नवीन, ती पण तुम्हाला सांगते। तर व्यवस्थित कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आणि त्यानंतर हे हँडल जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित आपले एकावरती एक असे ठेवायचे आहेत, व्यवस्थित असे, किंवा तुम्ही इथे थोडंसं पिनअप पण करून घेऊ शकता। व्यवस्थित असं मी एकावरती एक हँडल ठेवून घेतलेले आहेत। त्यानंतर जिथून आपल्याला इथून मी जिथे मार्किंग करते हँडलपासून आपल्याला इकडे 2 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। हँडलपासून मी 2 इंचावरती असं कॉर्नरपासून मार्किंग करत आहे। 2 इंचावरती दोन्ही बाजूने मार्किंग करायचं। त्यानंतर आपल्याला हे हँडल अशा पद्धतीने पकडायचे आणि अशा मार्किंग पॉईंटवर ठेवायचे आणि असं फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं। पिनअप करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। खूप छान असं आकार खूप सुंदर या बॅगचा तयार होतो। अशा पद्धतीने दुसऱ्या सुद्धा बाजूला असं फोल्ड करायचं आणि इथे सुद्धा पिनअप करून इथे शिवून घ्यायचं। त्यानंतर दुसऱ्या सुद्धा बाजूचे हँडल्स आहेत सेम ह्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचे आहेत। तर हँडलपासून आपल्याला हँडलचा शेवटचा टोक आहे तिथून आपल्याला 2 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। तर इथे 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं दोन्ही बाजूने, हँडलच्या कॉर्नरपासून शेवटच्या भागापासून 2 इंचावरती असं मार्किंग करायचं आणि हे हँडल अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचे, त्याचं फोल्ड करायचं आणि शिवून घ्यायचं। तर आपण 1 इंच एक्स्ट्रा इथे हँडल पुढे ठेवलेले होते, तर पुढे ठेवल्यामुळे याचा जो आकार आहे तो खूप छान दिसतो आणि आपले हँडल मजबूत असे तयार होतात। तर इथे 1 इंच आपण हँडल यासाठीच एक्स्ट्रा पुढे ठेवलेले होते। तर दोन्ही बाजूंनी मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे शिवून घेतलेला आहे। चारही बाजू ज्या आहेत त्या हँडलच्या बाजूने असं शिवून घेतलेला, आकार खूप सुंदर दिसतो याचा। तर बनवायला खूप सोपी आहे ही बॅग आणि आकाराने खूप सुंदर दिसते। तर तुम्ही पर्स म्हणून सुद्धा ही बॅग वापरू शकता, हँड पर्स म्हणून। इथे तुम्ही टीच बटन लावू शकतात किंवा वेलक्रो सुद्धा लावू शकतात, पण मी असंच ठेवणार आहे, दिसायला खूप सुंदर दिसते। मला पर्सनली ही बॅग खूप आवडलेली आहे। तुम्ही मंदिरात जाण्यासाठी सुद्धा ही बॅग वापरू शकतात। यामध्ये तुमचं भरपूर सामान बसेल, मोबाईल बसेल, पर्स बसेल, भरपूर सामान तुम्ही यामध्ये ठेवू शकतात आणि ही बॅग तुम्ही अशी वापरू शकतात। तर मंदिरात जाण्यासाठी सुद्धा खूप बेस्ट आहे ही। नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला ही बॅग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।